या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। अर्थ, हे आई, सर्वत्र विराजमान आणि सिद्धिदात्री या रूपात प्रसिद्ध असलेल्या अंबे, तुला माझा वारंवार प्रणाम आहे। मी तुला पुन्हा पुन्हा प्रणाम करतो। हे आई, मला तुझ्या कृपेचा अधिकारी बनव। मातेच्या 9व्या शक्तीचे नाव सिद्धिदात्री आहे। त्या सर्व प्रकारच्या सिद्धी देणाऱ्या आहेत। नवरात्रीच्या 9वी तिथीला त्यांची उपासना केली जाते। या दिवशी शास्त्रीय पद्धतीने आणि पूर्ण निष्ठेने साधना करणाऱ्या साधकास सर्व सिद्धी प्राप्त होतात। सृष्टीतील काहीही त्याच्यासाठी अगम्य राहत नाही। त्याच्यात संपूर्ण ब्रह्मांडावर विजय मिळवण्याची सामर्थ्य येते। मार्कंडेय पुराणानुसार अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा 8 सिद्धी आहेत। तर ब्रह्मवैवर्त पुराणातील श्रीकृष्ण जन्मखंडात या सिद्धींची संख्या 18 सांगितली आहे। त्यांची नावे अशी आहेत: अनिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, वशित्व, सर्व कामावसायिता, सर्वज्ञत्व, दूरश्रवण, परकाय प्रवेश, वाक्सिद्धी, कल्पवृक्षत्व, सृष्टी, संहारकरण सामर्थ्य, अमृतत्व, सर्व न्यायकत्व, भावना, सिद्धी। माता सिद्धिदात्री भक्तांना आणि साधकांना या सर्व सिद्धी बहाल करण्यास समर्थ आहेत। देवी पुराणानुसार भगवान शिवांनी याच मातेच्या कृपेने या सिद्धी प्राप्त केल्या। त्यांच्या अनुकंपेमुळेच भगवान शिवांचा अर्धा भाग देवीचा झाला आणि ते लोकमान्य अर्धनारीश्वर म्हणून प्रसिद्ध झाले। अनेक कथांमध्ये असे सांगितले जाते की देवी सिद्धिदात्रीच्या कृपेनेच त्रिदेवाच्या पत्नी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांचा जन्म झाला, ज्यांना अनुक्रमे विष्णू, ब्रह्मा आणि शिव मिळाले। ही देवी दुर्गाच्या 9 रूपांपैकी एक असून तिची पूजा केल्याने भक्तांना यश आणि सुख, शांती मिळते अशी श्रद्धा आहे। माता सिद्धिदात्री 4 भुजा असलेल्या आहेत। त्यांचे वाहन सिंह आहे। त्या कमळाच्या आसनावरही विराजमान होतात। त्यांच्या उजव्या हातातील खालच्या हातात कमळ आहे। प्रत्येक मनुष्याचे हे कर्तव्य आहे की तो सिद्धिदात्री मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावा, त्यांच्या आराधनेकडे प्रवृत्त व्हावे। त्यांच्या कृपेने अनंत दुःख रूपी संसारापासून अलिप्त राहून सर्व सुखांचा भोग करत तो मोक्षाला प्राप्त होतो। नवदुर्गांमध्ये सिद्धिदात्री माता शेवटच्या आहेत। इतर 8 दुर्गांची पूजा शास्त्रीय पद्धतीने पूर्ण केल्यानंतर भक्त 9व्या दिवशी त्यांच्या उपासनेस प्रवृत्त होतात। सिद्धिदात्री मातेला प्रसन्न करून घेतल्यावर भक्तांच्या आणि साधकांच्या लौकिक व पारलौकिक सर्व इच्छांची पूर्ती होते। या दिवशी तिळापासून बनवलेले पदार्थ जसे की तिळाचे लाडू, चिक्की बनवून देवीला अर्पण करण्याची प्रथा आहे। सिद्धिदात्री मातेच्या कृपापात भक्तामध्ये अशी कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही जी पूर्ण होऊ नये। तो सर्व सांसारिक इच्छांपासून वर उठून मानसिकदृष्ट्या भगवतीच्या दिव्य लोकांत विहार करतो, त्यांच्या कृपारसाचे अमृत पीत राहतो आणि विषयक भोगांपासून शून्य होतो। भगवतीचे परम सान्निध्यच त्याचे सर्वस्व होते। या परमपदाला प्राप्त झाल्यावर त्याला इतर कोणत्याही वस्तूची गरज उरत नाही। मातेच्या चरणांचे हे सान्निध्य मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी नियमबद्ध राहून त्यांची उपासना करायला हवी। भगवतीचे स्मरण, ध्यान, पूजन आपल्याला या संसाराच्या असारतेचा बोध करून खऱ्या परमशांतीदायी अमृतपदाकडे घेऊन जाते। त्यांच्या आराधनेतून जिज्ञासू भक्तास अनिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, सर्व कामावसायिता, दूरश्रवण, परकाय प्रवेश, वाकसिद्धी, अमृतत्व, भावना, सिद्धी इत्यादी सर्व सिद्धी व नवनिधी प्राप्त होतात। आजच्या युगात इतके कठीण तप कोणी करू शकत नाही, पण आपल्या शक्तीनुसार जप, तप, पूजा, अर्चना करून काहीतरी आईच्या कृपेचा अधिकारी बनतोच। प्रत्येक सर्वसामान्यांसाठी आराधना सोपी आहे। आई जगदंबेची भक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीच्या 9मीच्या दिवशी मातेला पूजन केले पाहिजे। श्री सिद्धिदात्री मातेचा बीज मंत्र: ओम देवी सिद्धिदात्र्यै नमः। ओम देवी सिद्धिदात्र्यै नमः।